नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. महाराष्ट्राचा विकास हेच भाजपा महायुतीचं प्राधान्य आहे. मागील काँग्रेस सरकारने जी कामे अशक्य म्हटली ती आम्ही पूर्ण केली. रायगड, पालघर, पनवेल इथं ब्लू इकॉनॉमीला चालना देत लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होतील असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पनवेल येथील जाहीर सभेत केलंय. रायगड विकासाची नवी व्याख्या लिहित असून या ठिकाणी आशियातील दुसरा सर्वात मोठा डेटा पार्क बनवत असल्याचंही मोदी म्हणालेत. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या नंदुरबार आणि नांदेडमध्ये भव्य प्रचार सभा झाल्या. संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलाय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामं पुस्तक म्हणतात. काँग्रेस आणि इंडिया आघाडी कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण करेल आणि संविधान विरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करेल असा दावा राहुल गांधी यांनी केलाय. बटेंगे तो कटेंगे ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून महाराष्ट्रातील जनतेला ती आवडणार नाही असं भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. या घोषणेचा फारसा निवडणुकीशी संबंध नाही. निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते, पण ही विशिष्ट घोषणा चांगली नाही आणि ती लोकांना आवडेल असं मला वाटत नाही. व्यक्तिशः मी अशा घोषणांच्या विरोधात आहे, कारण हे समाजासाठी अजिबात चांगलं नाही. यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत हे पाहावे लागेल असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. एका परदेशी व्यक्तीने फोन करून ईव्हीएम मशीन मध्ये काही गडबड होऊ शकते असं सांगितलं, पण मला निवडणूक आयोगावर विश्वास आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो असं प्रत्युत्तर देत पलटवार केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली आहे. प्रयागराजमधील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसोबत यूपी सरकार आणि आयोगाचे वर्तन असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याची टीका करताना सामान्यीकरणाच्या नावाखाली परीक्षा प्रक्रियेतील गैरपारदर्शकता मान्य करता येणार नाही असा आरोपही त्यांनी केलाय. एकाच वेळी परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण असल्याचंही गांधी म्हणालेत. हिंदू असो, मुस्लिम असो किंवा घुसखोर असो, आम्ही काहीही न बघता सर्वांना 450 रुपयात गॅस सिलेंडर देऊ असं विधान झारखंडमधील काँग्रेस प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी केलंय. घुसखोरांनाही सुविधा देण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या या विधानामुळे ऐन निवडणुकीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवार कुमार जयमंगल यांच्या सभेत लोकांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर यांनी हे वक्तव्य केलंय. नामांकित सिम कार्ड कंपनीचे कर्मचारीच सायबर ठगांशी हातमिळवणी करत बेकायदेशीररित्या सिम कार्ड क्रमांक पोर्ट करून तो सायबर ठगांना पुरवत असल्याचं सायबर पोलिसांच्या चौकशीत समोर आलं. त्यांनी कर्मचाऱ्यांसह 8 जणांना मुंबई ठाण्यातून अटक केली आहे. या ठगांनी गेल्या वर्षभरात 30,000 सिम कार्ड परदेशी नागरिक तसेच इतरांना कोणतीही KYC कागदपत्रे न स्वीकारता बेकायदेशीररित्या विकल्याचं समोर आलंय. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्षात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून कुलाब्यातून 4000 पोलीस मतदान करणार आहेत. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन, कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या 7 मतदारसंघात टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानासाठी सुविधा केंद्रांचा प्रारंभ करण्यात आलाय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रात्रकालीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण आणि पनवेल या दरम्यान धीम्या मार्गावर 20 नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या सोडण्यात येणार आहेत. निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना देखील या सेवांचा फायदा होणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने म्हणजेच DRDOने गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये 3 टप्प्यात चाचणी घेण्यात आली असून चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचूकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक आणि परीक्षणद्वारे करण्यात आलंय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.